आयुष शक्तीचे जे काही हर्बल फॉर्म्युले आहेत जे प्राचीन सिद्ध आहेत, तर खोकला सर्दी ॲलर्जीसाठी नेमकी कोणती हर्बल सूत्रे आहेत? आपल्याकडे आपण टॅबलेट्स अनेक वापरतो. त्याच्यामध्ये डिवायरो टॅबलेट म्हणून आहे, त्याच्यानंतर अस्थालोक टॅबलेट म्हणून आहे, दिव्य श्वास नावाची टॅबलेट आहे आणि तसंच आपल्याकडे कफनो सिरप देखील आहे. या सगळ्याचा वापर आपण रुग्णाचं बल बघून ठरवत असतो. त्याला किती डोस द्यायचा, कोणत्या वेळी त्याला द्यायचं, हे नाडी परीक्षा आणि मी जसं म्हटलं इतर परीक्षण करून आपण हे ठरवत असतो. तर अशा पद्धतीने आपण बऱ्याच रुग्णांना ह्याचा लाभ दिलेला आहे. सर्दी, खोकला, दमा अशा ह्या टॅबलेट्स वापरून अनेक रुग्णांना त्याच्यामध्ये लाभ झालेला आहे. आणि मला विशेष करून इथे सांगायचं आहे की जी अस्थालोक टॅबलेट आपली जी आहे याविषयी आपण एक रिसर्च केला होता आणि त्या आपण आपला एक शोधनिबंध एका अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित देखील केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळलं की अस्थालोक टॅबलेट वापरणारे जे रुग्ण होते त्यांच्यामध्ये 20% रुग्णांमध्ये जी श्वासोच्छवासाची प्रक्रिया होती ती खूप सुधारली आणि 90% रुग्णांमध्ये जे ते रुग्ण दम्यासाठी काही इन्हेलर्स किंवा पंप्स वापरत होते त्याचा वापर पूर्णपणे बंद झाला आणि अशा पद्धतीने त्या रुग्णांना अतिशय लाभ झाला. तर आपण हे सगळं वापरत असतो. शिवाय त्याच्यासोबत आपण होम रेमेडीज की घरच्या घरी जे अवेलेबल आहेत इझिली गोष्टी त्याचा वापर करून आपण रुग्णांना उपशय देत असतो आणि आहार विहार तर आहेच. तर अशा पद्धतीने आपण ती चिकित्सा करत असतो.